राज्यभरामध्ये सध्या महापालिकांची रणधुमाळी सुरू आहे। अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। अनेक नाराज त्यामुळे आपले अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरतायत। काही जे इच्छुक आहेत दुसऱ्या पक्षात जात आहेत। मुंबईतल्या लालबागमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलेला आहे। माजी नगरसेवक अनिल कोकीळ हे शिवसेनेत प्रवेश करतायत। थोड्याच वेळात ते शिवसेनेत जाणार आहेत। प्रभाग क्रमांक 204 मध्ये उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज होते। पुढची बातमी मुंबईतलीच आहे। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता रवाना झालेले आहेत। नवनाथ बन प्रभाग क्रमांक 135 मधून निवडणूक लढवत आहेत। कार्यकर्त्यांसह मोठ्या उत्साहात रॅली काढत नवनाथ बन हे आपला अर्ज भरण्यासाठी रवाना झालेले आहेत। मानपूर लहान विकासापासून वंचित ठेवण्याचं काम उभाटा गट असेल, समाजवादी पार्टी असेल यांनी वर्षानुवर्षे केलं। आपण बघतोय की मानपूरमध्ये रस्ते, पाणी, स्वच्छता हा मोठा प्रश्न आहे। यावेळेला मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे 150 उमेदवार विजयी होणार आहेत आणि मानपूरमध्ये देखील कमळ फुलल्याशिवाय राहणार नाही। मानपूरच्या जनतेला भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून निश्चितपणे होईल। मानपूरकरांचे आशीर्वाद भाजपसोबत आमच्यासोबत निश्चित राहतील। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीत सुद्धा आता बंडखोरी झाल्याचं दिसतंय। भांडूपमधल्या प्रभाग क्रमांक 114 मध्ये मनसेकडून बंडखोरी करण्यात आलेली आहे। माजी नगरसेविका अनिशा माजगावकर यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरलाय। उमेदवारी न मिळाल्याने अनिशा माजगावकर या नाराज होत्या आणि त्यांनी आता आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरलेला आहे। प्रभाग क्रमांक 114 मध्ये ठाकरे बंधूंच्या युतीत बंडखोरी झालेली आहे। मनसेतनं आणखी एका बंडखोरीची आता शक्यता आहे। अनिशा माजगावकर यांच्या नंतर आणखी एक बंडखोरी होईल असं दिसतंय। शबनम शेख यांना दिलेला उमेदवारी अर्ज मनसेनं मागे घेतलेला आहे, कारण या ठिकाणी मुस्लिम उमेदवार नको असं ठाकरे सेनेनं सांगितलं गेल्याचं समजतंय। मुस्लिम उमेदवार नको तर मुस्लिम मतं कशी चालतात असा सवाल शबनम शेख यांनी ठाकरे सेनेला विचारलेला आहे। अनिशा माजगावकरांनंतर आता आणखी एका बंडखोरीची मनसेमध्ये शक्यता निर्माण झालेली आहे आणि हा मनसेमधनं बंडखोरी होण्याचा आणखी एक प्रकार समोर येताना दिसतोय। शबनम शेख यांना दिलेली उमेदवारी मनसेनं मागे घेतलेली आहे, कारण ठाकरे सेनेनं मुस्लिम उमेदवार या ठिकाणी नको असं मनसेला सांगितल्याचं समजतंय। जर मुस्लिम उमेदवार नको तर मग मुस्लिम मतं कशी काय चालतात असा सवाल शबनम शेख यांनी ठाकरे सेनेला आता विचारलाय। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीत सुद्धा बंडखोरी आता होताना दिसतीये। ठाकरे सेनेचे काही इच्छुक आहेत जे बंडखोरी करतायत, दुसऱ्या पक्षात जात आहेत, अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरतायत, तर मनसेकडनं सुद्धा काही जण आता बंडखोरी करत असल्याचं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।